आज सकाळी उठल्या उठल्या मस्तपैकी 3 अंडी उकडली, पण मला उकडलेली अंडी काय फक्त खाऊ वाटत नाही. मग त्याच्यावरती थोडंसं हळद, मीठ आणि मसाला टाकला होता. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साक्षी आणि त्याची टेस्ट एक नंबर लागत होती. त्याच्यानंतर मी चालले होते आयब्रो करण्यासाठी, कारण की 1.5 ते 2 महिने झाले होते आयब्रोज नव्हते करायला गेले. एवढा उन्हातानाचं चालले होते. तिकडून आल्याच्या नंतर माझ्या आयब्रोची हालत एवढी बेकार झाली. माझी स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे ना मला आयब्रो केल्याच्या नंतर एवढं बेकार फील होत होतं ना, मला असं वाटलं नसतं केलं तर ते बरं झालं असं. त्याच्यानंतर ना मग मी एक पाण्याची बॉटल आणली बर्फाची, त्याच्यामध्ये चेहरा मस्त असा डिप केला, तेव्हा कुठेतरी बरं वाटलं. त्याच्यानंतर त्याच पाण्याने चेहरा मस्त वॉश केला आणि काही मिनिटानंतरच मग माझी ना रेडनेस कमी झाली. एवढ्या उन्हाचं आपण जर का बाहेर गेलो ना, बिना स्कार्फ वगैरे बांधता आपली स्किनवरती एवढी टॅनिंग होती ना हातापायांवरती, त्याच टॅनिंग रिमूव्ह करण्यासाठी ना मी एक बॉडी वॉशर घेतलेला आहे, तो म्हणजे एम कॅफेनचा. त्याच्यामध्ये कोजिक ॲसिड आणि ग्लायकोलिक ॲसिड असल्यामुळे आपल्या बॉडीवरची टॅनिंग पूर्णपणे कमी होते. त्याच्यामुळे हा बॉडी वॉश तर माझा खूपच फेवरेट आहे. बॉडी वॉश केल्याच्या नंतर ना पहिले मी ना बॉडी लोशन लावून घेते, कारण की या समरमध्ये ना हात एकदम ड्राय पडते. त्याच्यामुळे बॉडी लोशन लावल्याच्या नंतर ना खूप भारी वाटतं. त्याच्यानंतर मग मी परफ्यूम यूज करते, हा चॉकलेट परफ्यूम. एवढा भारी वास आहे याचा, एक नंबर. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला बाय मित्रांनो, भेटूया आपण न्यू ब्लॉग्स.